क्रिकेट विश्वाने घेतली आहे. एक शांत संयमी आणि तितकेच टेक्निकल आणि तंत्रशुद्ध समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे. वेल्वेट व्हॉइस ऑफ बदलापूर, वेल्वेट व्हॉइस ऑफ ठाणे, अर्थातच आमचे लाडके प्रसादजी सवारे सर यांचा सुमधुर आवाज आपण ऐकाल. पुढील सत्रामध्ये जिथे विजयासाठी कमीत कमी 4 ओव्हरमध्ये 50 धावा तरी बनवणं गरजेचं असेल, कारण समोर एक नामांकित संघ बेंडशील जो स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळतोय. थँक्यू सो मच प्रसन्न सर. खरं तर आमचे छोटेसे खरं तर समालोचक आपण पाहतात नक्कीच आर्यन धुळे यांचे मनपूर्वक स्वागत, वेलकम. नक्कीच त्यांचे आपण आवाज ऐकणार आहोत. नक्कीच त्यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर या परिसरातील एक खरं तर नक्कीच एक नवीन आवाज काही वर्षाचा नक्कीच सर्वांना पाहायला मिळेल. चला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक. खरं तर प्रकाशदादा यांच्या खरं तर नावाला उजाला देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. दमदार ही स्पर्धा, दमदार आयोजन आणि नियोजन या ठिकाणी पाहायला मिळेल. संपूर्ण आयोजन कमिटीचा मनपूर्वक आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात, कारण की अगदी स्पर्धा पाहिली तर अगदी 40,000ची धनराशी असणारी ही स्पर्धा आहे, परंतु अप्रतिम आणि दर्जेदार आयोजन आहे. संपूर्ण आयोजन कमिटीचा पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूयात आणि जाऊयात या मॅचच्या दिशेने, जिथे सामना आपण पाहतोय मॅच क्रमांक 2, अर्थातच भोपीपाडा विरुद्ध स्वर्गीय प्रकाशदादा 11 पंडे बेंडशील संघ आपण पाहतोय. दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. या पंचांचा ग्रीन सिग्नल देऊयात दोन्ही संघांना या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. याच मैदानाच्या आतमध्ये विनोद मालुसरे आहेत आणि त्याच्या समवेत पाहिले तर जितेश पंडे आहेत. खरं तर विनोद मालुसरे आपण पाहतात. खरं तर मालुसरे फार्मचे ते प्रॉपरेटर आहेत. त्यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या नाबासाठी मैदानाच्या आतमध्ये आता त्यांना धाबा बनवाव्या लागतील. यस, मॅच ऑन, गेम ऑन. यस, जर का लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर का मैदानाच्या आतमध्ये यस बेंडशील संघानं जर का लगावले, कोणत्याही खेळाडूने लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर का लगावले, तर ड्रीमलँड यांच्या माध्यमातून तुम्हाला 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यस, पहिलाच बॉल या ठिकाणी वाईड आहे. खरं तर ड्रीमलाईन रिसॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला 3 बॉल 3 षटकारास 3,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल संपूर्ण बेंडशील टीमच्या खेळाडूंना. आताचा हा बॉल इथे देखील लाईन चेक केली जाते. यस, पंचांचा इशारा पुन्हा एकदा मात्र वाईड साईड वर पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा धाबीतनं मिळते. गोलंदाज विनोद यांना आपण पाहताय. सुरुवातीचे दोन्ही चेंडू आपण पाहिलेत. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, परंतु तदनंतर सेकंड बॉल तो देखील लेग स्टिकच्या बाहेर. लगातार 2 वाईड आलेत. यस, जर का 3 बॉल 3 षटकार आले तर समालोचक खरं तर माझ्यासाठी देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. खरं तर पुन्हा एकदा आम्ही ड्रीमलाईन रिसॉर्टचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आहे. सध्या तरी या संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना करावं लागेल. यस, मैदानाच्या आतमध्ये पहिली सिंगल बॅटच्या माध्यमातून आले, म्हणजेच या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 3 धाबा. यस, नक्कीच विनोद मालुसरे यांचा विचार केला तर नक्कीच महाराष्ट्र पोलीसमध्ये ते कार्यरत आहेत. खरं तर महाराष्ट्र पोलीस खरं तर ते नक्कीच सातत्याने देशाची सेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि त्यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्या टीमसाठी खरं तर आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी धावा जमा केले जात आहेत. उरले स्पॉटचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील लाईन पाहिली जाते. यस, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय की हा देखील चेंडू लेग स्टिक्सच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सध्या तरी या षटकात विनोदचा विचार केला तर जबरजबर 3 एक्स्ट्रा चेंडू फेकलेत, म्हणजेच 3 एक्स्ट्रा धावा देखील आल्यात. 4 धावा दा फलकावरती. लो फुलटाच बॉल, अगदी इथून सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ हा चेंडू
गोलंदाजाच्या अगदी दिशेने आलाय, म्हणजे स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये इथे विनोद बॉलला कॅरी करतोय. आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी पॉवर प्लेचं हे षटक, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग देखील करायचे आहे. यॉर्करलेचा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे कदाचित ही रिस्की सिंगल राहिली असती. जर का डायरेक्ट हिट आलं असतं तर इथे मात्र विकेटचं पतन देखील झालं असतं, परंतु सध्या तरी कोणत्याही प्रकारची हानी झाली नाहीये. संधी या ठिकाणी फलंदाजाला बाद करण्याची, परंतु तदनंतर अगदी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी गोंधळ झाला नाहीये, कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाहीये. इथे देखील एक सिंगल कंप्लीट केली जाते. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचते ती 5 या धावफलकावरती. सध्या तरी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये शांततेने खेळ सध्या सुरू आहे त्यांच्या माध्यमातून. यस तुषार जे आमचे वर्गमित्र आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत, वेलकम. आत्ताचा हा चेंडू, यस पंचांचा इशारा, नो बॉल, बीमार चेंडू, त्यावरती मात्र सरळ मात्र दोन्ही हाताने हा खरं तर फटका खेळलाय, बॉल पाठवलाय फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, धमाका षटकार. आज खरंच मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. खरं तर ड्रीम लाईन रिसॉर्ट आणि मालुसरे फार्मच्या माध्यमातून आम्हाला भरपूर चांगलं सहकार्य लाभले गेलं. त्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला जबल अगदी सिंहाचा वाटा त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, कारण की त्यांच्या सोबत नक्कीच आम्हाला ही चांगली स्पर्धा त्यांनी आम्हाला ऑर्गनाईज करण्यासाठी त्यांनी नक्कीच आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच मालुसरे फार्म आणि ड्रीम लाईन रिसॉर्ट. आपला आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात स्वर्गीय प्रकाशदादा पंडित स्मृती जशकाच्या वतीने आपला आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. तब्बल 7 धाबा धावफलकावरती ॲड केल्या जातील. 9+6 म्हणजे ज्या ठिकाणी विनोद मालुसरे यांच्या बॅटमधून एक षटकार तर झालाय, परंतु अजूनही लगातार 2 षटकार येतील का हे देखील पाहूयात. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर का आले तर ड्रीम लाईन रिसॉर्ट यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. सेकंड बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा फटका, चांगला फटका आहे, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु या बॉलवरती अगदी एकच सिंगल मिळेल. अगदी फ्री हिटच्या चेंडूचा इथून पुरेपूर फायदा उचलायचा होता, परंतु ऑन ड्राईव्ह केले गेलं, सिंगल मिळाली. टीमची टोटल 13 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये सध्या तरी पॉवरफुल बॅटिंग सध्या केली जाते टीम स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 बेनशील संघाच्या माध्यमातून. पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा बनल्या गेल्यात. उर्वरित शेवटचे 2 बॉल. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील आपण पाहू शकता सरळा चेंडू मध्ये शरीराचा वेध घेतोय, धावा मिळतील या ठिकाणी. अगदी यस पंचांचा इशारा येतोय. 22च्या माध्यमातून या 2 धावा मिळतील. सध्या तरी सुरुवात इथून दमदार पाहायला मिळते टीम स्वर्गीय प्रकाश दादा पंडे 11 बेनशील संघाच्या माध्यमातून. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. आत्तापर्यंत 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सध्या तरी पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळते. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केले जात आहे. याही बॉलवरती नक्कीच एक धाव एकवडली जाते. षटक क्रमांक इथून पहिलं कंप्लीट झालंय आणि P1च्या षटकात बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली ती 16 या धावफलकावरती. चला 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल व त्यानंतर तुम्ही सेकंड ओव्हरपासून नक्कीच 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर लावू शकता. चला टीम भोपीपडा टीम आपण लगेच फिल्डिंग सेटल करायचे आहे. चला पहा वेळेची बंधन आहेत तुम्हाला देखील. पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. नक्कीच पहिल्या षटकासाठी जवळजवळ 6 मिनिटांचा वेळ इथून खर्च केला आहे. चला विनंती असेल आपण जेवढा तुम्हाला फास्ट खेळता येईल तेवढा तुम्ही स्पीडअप करायचा आहे.
याच तास दरम्यान व्यासपीठावरती नुकतंच आगमन होतोय ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके खरं तर विकास दादा पंडित त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. दादा वेलकम. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आणि त्याच दरम्यान या मैदानावरती जे कोणी आमचे ग्रामस्थ मंडळ व जे कोणी कार्यकर्ते जे कोणी पदाधिकारी आले असतील त्या सर्वच मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात म्हणजे सध्या तरी बेंडशील संघाच्या माध्यमातून सुरुवात दमदार झाली आहे. मॅच ऑन गेम ऑन. षटक क्रमांक 2 बोपीपाडा संघाच्या माध्यमातून गोलंदाज प्रणव. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. येस आज खरं तर बेंडशील संघासाठी सुवर्ण संधी आहे. जर का आपण या स्पर्धेत क्वालिफाय झालात कोणत्या प्रकारचा आपण या ठिकाणी पारितोषिक पटकावला तर नक्कीच अमोल शेठ पंडे यांच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला महाबळेश्वरची ट्रिप नक्कीच देण्यात येईल. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन सेटला खिसलाय दमदार फटका. बॉल जाईल सरळ सीमारच्या बाहेर अर्थातच मिड विकेट बाउंड्री लाईनच्या आर पार. षटकार. थँक्यू सो मच. चला या ठिकाणी आम्ही विनंती करू तुषार दादा धुळे यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. या तुषार खरं तर जे आमचे वर्गमित्र आहेत आणि तुषार धुळे यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर युवा उद्योजक आहेत त्यांना विनंती असेल या आपण आपलं स्वागत. पहिल्याच बॉलवरती मात्र इथून भव्य स्वागत करण्यात आलं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रणवचं. खरं तर प्रणववरती पहिल्याच बॉलवरती प्रतिहल्ला केला गेलाय. खरं तर जितेश पंडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. मैदानाच्या आतमध्ये बेंडशील संघाचा कोणताही खेळाडू जर का लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावेल त्या खेळाडूला 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे फटका फसला डीप मध्ये जयेश म्हणजेच नो मिस्टेक. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता परंतु तदनंतर लगेचच सेकंड बॉलवरती दिला जातो त्या षटकाराचा प्रति उत्तर अर्थातच विकेटचा पतन. फलंदाज बाद जितेश पंडे मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का टीम बेंडशील संघाला. अगदी इथून पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती षटकार लगावला होता. सेकंड बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे फटका फसला आणि डीपमध्ये जयेशनं काय अप्रतिम जजमेंट केलं. लगेचच इथून कमबॅक करण्यात आला गोलंदाज प्रणवच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं ॲक्शन परंतु त्यानंतर रिॲक्शन देखील केलं गोलंदाजानं. अर्थातच सेकंड बॉलवरती लगेच विकेट मात्र मिळवून दिली आहे. येस मॅच ऑन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रणय आहेत. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी अगदी बॅट्समन पासून सध्या तरी दूर हा चेंडू ठेवण्यात आला व त्यानंतर इथे आपण पाहू शकता डॉट बॉल. अगदी जेव्हा गोलंदाजांना विकेट मिळते ना तेव्हा गोलंदाजांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला जातो आणि कॉन्फिडन्स मात्र हाय होतोय. आणि विकेट आल्यानंतर आता गोलंदाज प्रणवचा देखील कॉन्फिडन्स मात्र उंचावला गेला आहे. अर्थातच डॉट बॉल आलाय. सेकंड बॉल ऑन सेटला खेचला डीप मध्ये खेळाडू आहेत. बॉलला जज करतात परंतु चेंडूवरती येतील त्याच्या आधीच बॉल जाईल सरळ एक टप्पा घेत सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा. धावा मिळतील 4. हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचलाय हा देखील फटका दमदार. बॉल जाईल पुन्हा एकदा सीमा पार आणि आणखीन एक मोठा फटका षटकार. काय सध्या बॅटिंग पाहायला मिळते प्रणय चालकेच्या माध्यमातून. खरं तर अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. या षटकात धावा येत आहेत.
शुभम तोसकर यांच्या माध्यमातून जर का याही बॉलमध्ये षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, परंतु इथे फटका फसलाय आणि इथून आपण पाहू शकता विकेटचं पतन. लालच बुरी बला आहे आणि एक मोठा षटकार खेचण्याचा प्रयत्न, परंतु तिथे आपला विकेट आता गमवावा लागतोय. फलंदाज प्रणय चाल केला, फलंदाज बाद, परंतु प्रणयनं मैदानाच्या आतमध्ये आपलं काम प्रामाणिकपणाने पार पाडलाय. विकेट गिरे रोनित पंडे आहेत आणि रोनित पंडेने जर का लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार 3 बॉलमध्ये 3 चौकार जर का लगावले तर राज पंडे यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पहिला तर चौकार आलाय, परंतु येणाऱ्या 2 बॉलवरती अजून 2 चौकार येतील का, हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का हे देखील पाहूयात. हा देखील फटका चांगला आहे. खरं तर स्क्वेअर लेगमध्ये बॉलला ढकलला जात आहे. सध्या तरी प्रत्येकी बॉलवरती धावा एकवटल्या जात आहेत. टीम स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 संघाच्या माध्यमातून सध्या तरी बेंडशील संघ चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकी बॉलमध्ये धावा एकवटल्या जात आहेत. आणि एक सिंगल, टीमची टोटल 38. हा देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा अगदी लॉंग ऑफमध्ये बॉलला ढकलला, परंतु तिथे सध्या तरी 2 धाबांचा कॉलिंग आणि मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता थोडासा लेझी आणि त्यानंतर लगेच दुसरीही धाबेतून कंप्लीट केली जाते. खरं तर दोघांचा ताळमेळ भरपूर चांगलं पाहायला मिळते. खरं तर विनोद मालुसरे आहेत आणि त्यांचा समवेत पाहिलं तर रोनित पंडे, दोघांचा आय कॉन्टॅक्ट भरपूर चांगला आहे. एकमेकांकडे इशारे मात्र चांगल्या पद्धतीने केले जात आहेत. 40 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत, परंतु आताचा हा चेंडू डॉट. त्याच दरम्यान सिद्धेश केने आणि भालचंद्र धुळे यांना विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेत मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस व्यासपीठावरती आहेत, त्यांचा पुन्हा एकदा स्वागत. हॅलो, फुलटॉस ऑन साइडला आडव्या बॅटना क्लिअर केलाय, बॉलला पाठवलं सरळ मिड विकेट बाउंड्री यांच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विनोद मालुसरे यांच्या बॅटमधून तडाखा, बॉल सीमा पार, षटकार. आतमध्ये आपण पाहू शकता खरं तर मालुसरे फार्म हाऊसचे खरं तर प्रॉपरायटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. खरं तर विनोद मालुसरे यांना आपण पाहतोय, त्यांच्या बॅटपासून सध्या तरी चांगल्या धावा येत आहेत आणि त्यांचंही भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेत लाभलं गेलं. त्यांचंही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. पहा, एक षटक फक्त आपण सहकार्य करायचं आहे थोडंसं ठिकाणी. नक्कीच या षटकानंतर इनिंग ब्रेक होईल, म्हणजे थोडासा इथे निखिलचं टेक्निकल रूममध्ये थोडासा ब्रेक घेण्यात येईल, परंतु मॅच कंटिन्यू असेल याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. आणि 5 ते 10 मिनिटं लाईव्ह देखील बंद असेल याची नोंद सर्व प्रेक्षकांनी घ्यायची आहे. अगदी थोडासा एक टेक्निकल इश्यू आहे, तो नक्कीच येणाऱ्या 5-10 मिनिटांमध्ये अर्थातच इनिंग ब्रेकमध्ये ते नक्कीच क्लिअर करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि सध्या तरी बेंडशील संघाची धावसंख्या भरपूर चांगली पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावांचा विचार केला तर 46 धावा बनल्या गेल्यात. 46 रन्स ऑन स्कोरबोर्ड. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच स्वर्गीय प्रकाशदा 11 पंडे संघाला संधी आहे. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर का आले तर रोख रक्कम 3000चं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. मॅच ऑन. षटक क्रमांक या ठिकाणी 4. पहिलाच बॉल अगदी समोर होता, ऑन साईडला आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न, परंतु अगदी व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये व त्यानंतर याही बॉलवरती एक सिंगल एकविडले जाते. आज खरं तर बेंडशील संघाचा खेळ भरपूर चांगला पाहायला मिळतोय. प्रत्येकी बॉलवरती धावा येत आहेत, डॉट पर्सेंटेज फार कमी आहेत. खरं तर प्रत्येक फलंदाजांचं आपण कौतुक करायला पाहिजे.
आताचा हा चेंडू या ठिकाणी सोडून दिलाय, म्हणजेच पंचांचा इशारा आला. या ठिकाणी व्हाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा धाव इथनं मिळते आणि या एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 48-48 धावा. सध्या तरी एक्स्ट्रा पोलमधून आपण ही दुसरी मॅच आपण पाहतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका चांगला आहे, अगदी सरळ रेषेत बॉलला पाठवला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपण पाहू शकता, चांगली फिल्डिंग, परंतु मैदानाच्या आतमध्ये लगेचच दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांचं ताळमेल भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. शेवटच्या षटकात धावा जमवा करायच्या आहेत, धावा बदल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. चांगले बॅटिंग, अगदी 2 धावसंख्येच्या मदतीने संघाचा अर्धशतक अर्थातच 50 धावा कंप्लीट. लवा फुलटॉस ऑन साइडला लॉफ्ट केलाय, फटका फसला डीप मध्ये. लॉंगॉनला खेळाडू आहेत, नो मिस्टेक. फलंदाज बाद. बॅट्समन या ठिकाणी पाहिलं तर विनोद मालुसरे मैदानाच्या बाहेर, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना दमदार बॅटिंग राहिली आहे. अवघ्या 9 चेंडूचा सामना केला आणि 9 चेंडूमध्ये आपल्या टीमसाठी जवळजवळ 18 धावा बनवल्यात. चांगली बॅटिंग, फलंदाज बाद. चला शेवटच्या षटकात मात्र आणखीन एक विकेटचं पतन केलं जातं. आता उर्वरित शेवटचे 3 बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये विशाल आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज निखिल पोहोचले होते, परंतु बॉलला जज करता आलं नाहीये, ग्रीप करता आलं नाहीये व तदनंतर अगदी बॉल हातातून निसटलाय आणि या बॉलवरती मात्र एक सिंगल एकवटली जाते. शेवटच्या षटकात धावा जमा केल्या जात आहेत. आतापर्यंत पाहिलं तर 4 बॉलमध्ये 5 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात, म्हणजे ज्या गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे. शेवटच्या षटकात कमी धावा देण्याचं काम आतापर्यंत निखिलने केलंय. 51 धावा शुभ अंक धाव फलकावरती पाहायला मिळतोय, परंतु उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत. परंतु त्या 2 चेंडूवरती बेंडशी संघ कशा प्रकारे मात्र शेवट करेल हे देखील पाहूयात. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथून टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अर्थातच सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळेल. अगदी टप्पा पडल्यानंतर जमिनीलगत हा चेंडू पाहायला मिळाला व त्यानंतर निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल स्ट्राईकवरती रोहित. इथे देखील आपण पाहू शकता प्रॉपर टप्प्यांवरती सध्या गोलंदाजी केली जाते. आणखीन एक डॉट बॉल. शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. खरं तर गोलंदाज इथे पाहिलं तर नक्कीच निखिलचं कौतुक करायला पाहिजे, कारण की या षटकात अवघ्या 5 धावा त्यांना खर्च केला आणि महत्त्वाचा एक विकेट अर्थातच विनोद मालुसरे यांना देखील त्यांनी बाद केलं, त्याचं कौतुक करायला पाहिजे. पाहता पाहता षटक क्रमांक 4 ही कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 बेंडशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51 धावा आणि 52 धावसंख्येचा टार्गेट आता या ठिकाणी भोपीपाडा संघासमोर आहे. म्हणजेच येणारे 24 बॉल आणि 52 धावसंख्येची गरज. पहा या ठिकाणी 10 मिनिटाचा एक छोटासा ब्रेक असेल, मॅच कंटिन्यू असेल. अगदी या ठिकाणी यस नक्कीच मॅच झाल्यानंतर आपण जो काही इश्यू आहे तो आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी पहिल्या सत्रात चला त्याच दरम्यान अनिल दादा धुळे आणि आदेश वारगडे यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत, वेलकम या. खरं तर आज जोबिली पाडा देखील मैदानामध्ये खेळतोय आणि जोबिली बी संघाची देखील आज मॅच आहे, त्यामुळे आज सर्व आमचे जोबिलीचे प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळतील आणि सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. खेळाचं पहिलं सत्र इथनं संपलाय. पहिल्या सत्रामध्ये स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 बेंडशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 51 आणि 52 धावसंख्येचं टार्गेट आहे. अन्यथा हे टार्गेट कशा प्रकारे बनलं जाईल की धावा रोखल्या जातील याचं धावतं विवरण ऐकूयात. पुन्हा एकदा करूयात कॉम्बॉक्समध्ये बदल, ऐकूयात आमचे साथी समालोचक प्रसन्न चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच. सर्वांचं सहर्ष वन्स अगेन स्वागत असेल आपल्या या स्पर्धेमध्ये. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते आहे. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 हे देखणं दैदीप्यमान आणि रुबाबदार पर्व. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन देणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते आहे. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे साहेबांचा विचार केला तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. कोरोनाच्या काळामध्ये आपण आपल्या बरेचशा नातेवाईकांना आपल्या माणसांना गमावलं आणि त्यापैकी स्वर्गीय प्रकाशदादा पंडे साहेब. मात्र दादांचं कार्य फार मोठं होतं. तंटामुक्ती अध्यक्ष देखील होते. बेळशीचे जबरदस्त कार्यकुशल कार्यसम्राट सरपंच साहेब म्हणून देखील त्यांची ख्याती होती. आणि जर विचार केला तर आदिवासी समाजासाठी फार मोठं कार्य हे स्वर्गीय प्रकाशदादा पंडे साहेबांचं देखील राहिलं आहे. त्यांना आदरांजली त्यांना श्रद्धांजली देणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते आहे. ती म्हणजे स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 हे देखणं दैदीप्यमान आणि रुबाबदार पर्व. भोपीपाडा विपक्ष बेंडशील अशी लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना स्वतःच्या होम ग्राउंडवरती टीम भोपीपाडा संघाने समोरच्या संघाला 50+ धावा खर्च केल्यात. मात्र आता 52 धाब्यांची आवश्यकता आहे. 52 धाबा चेस केल्या जातील की डिफेंड हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे साहेब जे कार्यकुशल कार्यसम्राट सरपंच साहेब देखील होते, त्या समवेत तंटामुक्ती अध्यक्ष आणि आदिवासी समाजासाठी फार मोठं कार्य दादांचं नेहमी राहिलं आहे. या समस्त परिसरामधील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व जे सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील ज्यांचा अग्रगण्य ठसा होता, आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. मात्र त्यांच्या समस्त स्मृतीस अभिवादन देणारी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते आहे. वन्स अगेन मॉर्निंग सेशन आणि मॉर्निंग सेशनमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सकाळचं सत्र आणि दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. यजमान विपक्ष पाहुणे अर्थातच भोपीपाडा विपक्ष बेंडशील अशा 2 नामांकित संघांमध्ये आपल्याला चालू सामना पाहायला मिळतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना यजमान संघाने स्वतःच्या होम ग्राउंडवरती तब्बल 4 षटकांमध्ये 50+ धावसंख्या उभारली आहे. अर्थात 51 आणि 52 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलं भोपीपाडा या संघासमोर. असं म्हणतात की कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बडा नाही, हारा वही जो लढा नाही, करावी लागेल लढाई. आणि आता मैदानावरती झाली आहे लढाईला सुरुवात. पंचांचं येत असताना ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. अमोलदादा पंडे साहेबांना देखील आपण पाहू शकतो या स्पर्धेमध्ये ज्यांच्या मोलाची भूमिका आपल्या सर्वांना पाहायला मिळते. असे आपले सर्वांचे लाडके माननीय श्री अमोलदादा पंडे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. समस्त ग्रामस्थ मंडळ आणि समस्त स्वर्गीय प्रकाशदादा पंडे साहेब यांचा मित्रपरिवार यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. मानाची सन्मानाची आणि तितकीच लोकप्रिय क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल हाफ ट्रॅकर पुल केलाय. बॉल हवेमध्ये असेल. डीपमध्ये फिल्डर आहेत आणि झेल देखील स्वीकारली जाईल. पहिल्या बॉलवरती पहिला धक्का. जणू थकून घरी यावं, घरी आल्यावरती जेवायला बसावा आणि पहिल्याच घासाला खडा लागावा. अगदी तशी सुरुवात मैदानावरती झाली आहे. खडतर सुरुवात. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज विनोद भोपी. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. 52 धावेंचं पाठलाग करत असताना सुरुवात ही अटॅकिंग इंटेंट आक्रमकतेने होणं गरजेचं होतं आणि आक्रमकतेची सुरुवात आपल्याला थोडीशी स्वतःच्या अंगलट येत असताना पाहायला मिळते. कारण मैदानावरती पहिला फलंदाज बाद होत आहेत. विनोद भोपी यांच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर जयेश आपल्याला पाहायला मिळतील. जयेश तिसऱ्या क्रमांकावरती. तिसरा क्रमांक फार महत्त्वाचा असतो. तिसऱ्या क्रमांकावरती जो खेळाडू येतो त्याला संघाचा डाव आवरणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. यावेळेस व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 1 पाहायला मिळेल. रोहिदास दादा पंडे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजे टीम बेंडशीलसाठी. जर संघाने विजय प्रस्थापित केला तर मात्र 1001 रुपयाचा धनादेश साहेबांच्या वतीने ही सुवर्ण संधी समस्त टीमसाठी असेल.
म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये दादांचं देखील ATM ऑन झालंय, ते देखील ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस स्लॉटमधला बॉल होता, मिस इट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर कॅचसाठी आलेत, कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. अजून एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम भोपीपाडा संघाला. जयेश आल्या पावली परततायत माघारी. क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं, 1 ब्रिंग्स 2 विकेट, आणि तेच अगदी आपल्याला पाहायला मिळतो. एकावरती एक, दुसरा आद्रा. जयेश बॅक टू दी पवेलियन. श्रीकृपा वडापावचे सर्वा प्रोप्रायटर आहेत, त्यांच्याकडून निशांजी देसले यांच्याकडून सुवर्ण संधी आहे, ती म्हणजेच 3 षटकाराला 500. ओके, ज्यावेळेस पुढची मॅच इन ॲक्शनमध्ये बेंशील संघ असेल, 3 बॉल 3 सिक्सरसाठी ही सुवर्ण संधी असेल. धावसंख्या फलकावरती 1 गडी गमावलाय दुसरा. नवीन बॅटर मैदानावरती एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. राहुल विजयाची चाहूल देऊ शकेल का, हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. संघ अडचणीमधील संघाला आता बाहेर काढणं गरजेचं आहे, कारण म्हटलं जातं हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. अडचणीमध्ये संघ आता या संघाला बाहेर काढण्याची जबाबदारी राहुलवरती आणि राहुलच्या सोबतीला प्रणयवरती आहे. प्रणय आणि राहुल कशा प्रकारे मैदानावरती विजयाची चाहूल देऊ शकतील हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 2 महत्त्वाचे विकेट कॅरी झालेत, एक महत्त्वाचा धाव देखील आपण पाहू शकतो. मैदानावरती अर्जित होत असताना पाहायला मिळत आहेत, मात्र थोडीशी हळवार गती पाहायला मिळते. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. प्रणयसाठी हा बॉल म्हणजे खऱ्या अर्थानं खराब बॉल होता, मात्र ऑन साईडला फक्त दिशा दाखवली. स्लॉक स्वीप डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इरादे झाले स्पष्ट आणि राहुल देतो विजयाची चाहूल. पहिल्या बॉलवरती आलाय चौका. देसले बंधू यांचे श्री कृपा वडापाव सेंटर 18 वर्षाची परंपरा आहे. खऱ्या अर्थानं समस्त खवय्यांच्या जिभेवरची चव ज्यांनी राखली असे आमचे देसले बंधूंचं श्री कृपा वडापाव, ज्यांचं मी विशेष कौतुक करणार आहे. वडापाव म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचा पेटेंट नाश्ता आहे. यावेळेस देखील मैदानावरती रनआउटचा प्रयत्न. एक्झॅक्टली पंच पाहत असताना सांगत आहेत की नॉट आउट. मैदानावरती आलेली सिंगल आणि एका धावेच्या मदतीने 82 एकदा बाद होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळेल 6 धावा धावफलकावरती. अजयजी काठवले सर आपल्याला पाहायला मिळतील. दहिली गावचे गुणवान गुणलेखक म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक बॉलवरती प्रॉपर अपडेशन त्यांच्या वतीने पाहायला मिळतोय. या क्षेत्रातले खऱ्या अर्थानं फार मोठे गुणलेखक म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. समस्त बदलापूरकरांना अभिमान वाटेल असे गुणलेखक, असे पंच, असे ऑर्गनायझर, असे समालोचक आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. सो त्यांचं देखील कौतुक असेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो बेल्स पहिलेच पडल्या होत्या आणि त्यानंतर स्टंप उखाडणं गरजेचं होतं. पंचांची अप्रतिम पंचांची भूमिका पाहायला मिळते. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळतोय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट आणि त्यावरती अखंडकणित स्ट्रोक पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. गुड. ती सुरुवात आता झाली आहे संघर्षाला आणि मैदानावरती संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है आशियाना, वो बोली तिनका उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे एक तिनका उचलून एक घरट्यामध्ये रूपांतर एक चिमणी करते. मैदानावरती 52 धावा चेस करण्यासाठी भोपीपाडा संघाला देखील तेच करायचं आहे. शॉट ऑफ गुडलेन बॉल होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, ज्याला पुल करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली आणि डॉट बॉलशी होत असताना समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. प्रथमतः आपण पाहिली तर 52 धावा, ज्या 52 धावा चेस करण्यासाठी पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. धावसंख्या फलकावरती टीम भोपीपाडा संघाची 10 पाहायला मिळेल. 2 महत्त्वाचे गडी देखील गमावले गेले. तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 42 धावेंची आवश्यकता. 18 बॉल आणि 42 धावेंचं समीकरण पाहायला मिळतंय. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे.
तब्बल 10 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून असेल. पाहू शकतो ओम साई MTCचे CEO आहेत, त्या समेत आमचे सागरदादा देखील आम्हाला पाहायला मिळतात. या दोघा भावांबद्दल मी एक गोष्ट नक्की सांगेल की आपण आजच्या युगामध्ये बघतोय की भावाभावामध्ये प्रेम राहिलं नाही, मात्र या दोन भावांच्या वतीने जे प्रेमाचं वातावरण आहे, मी ॲज अ कॉमेंटेटर म्हणून नाही, ॲज अ मित्र म्हणून या दोघांना पाहिलं आहे. भावावरती इतकं प्रेम आहे की जगाच्या पाठीवरती अशा भावांचं प्रेम पाहणं फार अगदी दुर्मिळ झालं आहे, मात्र त्यामध्ये देखील भावाभावांमध्ये जो प्रेम पाहायला मिळतो ना ते कमालीच आहे. त्यामुळे सागर भाऊ आणि रोशन भाऊ तुमचं देखील कमाल आहे. तो भाई और दोनों तो भाई दोघांच्या वतीने ओमसाई MTCचं आपण पाहिली वाहिनी ओपन करण्यात आली आणि बघता बघता या वाहिनीचे 90,000 सबस्क्रायबर आहेत. 2027 येण्या अगोदर आपण 1 लाख सबस्क्रायबर करून सिल्वर बटन त्यांना गिफ्ट म्हणून देऊया, कारण क्रिकेटच्या पटलावरती भरपूर मोठा यांचा देखील इतिहास आहे. सागर भाऊच्या नावावरती मला वाटतं एक बाईक देखील आहे, 2 बाईक्स आहेत आणि क्रिकेटला त्यांनी प्रेम केलं आहे, क्रिकेटचे रिस्पेक्ट केली आहे. सो क्रिकेट देखील त्यांची रिस्पेक्ट करतो आणि आज क्रिकेटला सेवा देत असताना ओमसाई MTC नामक वाहिनी त्यांची आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेस देखील ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न, मैदानावरती फटका फसला होता. एक्झॅक्टली बॅट अँड बॉलमध्ये संपर्क होत नाही आहे. लेगबाजशी एकदा बाद होईल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला 11 पाहायला मिळते. 17 बॉल 41, 17 बॉलमध्ये 41 धावेंची आवश्यकता आहे. अमोलजी पंडे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, या स्पर्धेचे जनक या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. थोडीशी चर्चा आम्ही त्यांच्यासोबत केली आणि त्यावेळेस कळलं की स्वर्गीय प्रकाशदादा पंडे साहेब ज्यांचा फार मोठा इतिहास आहे, माजी कार्यकुशल कार्य सम्राट, सरपंच साहेब म्हणून ज्यांची ख्याती होती, तंटामुक्ती अध्यक्ष देखील होते आणि या परिसरामधील सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील एक फार मोठं नाव, आदिवासी समाजासाठी फार मोठं देणं त्यांचं देखील आहे. सो मी कौतुक करेल प्रकाशदादा पंडे साहेबांचं. यावेळेस बॉल हवेमध्ये होता, मिस इट आणि फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. अजून एक मोठा धक्का, फलंदाज प्रणवच्या खेळीचा अंत, गडी गमावलाय तिसरा बॅटिंग करत असताना टीमने. फलंदाज प्रणव बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. विनोद मालुसरे आपल्याला पाहायला मिळाले, सलग 3 कॅचेस पकडल्यात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण भरपूर वेळा असं बघितलं आहे की 3 कॅचेस सलगचे पकडणं थोडंसं अवघड असतं, मात्र इथे विनोद मालुसरे, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस सदा रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्यावरती चालणारं आमचा पोलीस प्रशासन, ज्यावेळेस ते असतात वर्दीमध्ये, आपण सण साजरे करतो गर्दीमध्ये, असे आमचे सर्व पोलीस प्रशासन ज्यांना आम्ही विशेष असं कौतुक करणार आहे. मी नेहमी म्हणतो की, आणि तसेच मालुसरे फार्म हाऊसचे ओनर देखील आहेत, त्यासमेत क्रिकेटर देखील आहेत, महाराष्ट्र पोलीसमधील आमचे जवान देखील आहेत, त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. खाकी वरती वालों का अलग ही पसाना है, तीर भी चलाना है, परिंदों को भी बचाना है, हे सर्व रक्षक आहेत म्हणून आपण आज सुरक्षित आहोत, त्याबद्दल त्यांचं मी विशेष कौतुक करणार आहे. आणि तसेच विनोद दादांनी ब्युटिफुल ट्रॉफी या स्पर्धेसाठी सौजन्य केल्यात. अगदी बघता क्षणी प्रेमात पडाव्या अशा ब्युटिफुल ट्रॉफीज, एखाद्या नटीला देखील फिकी पाडावी, एखाद्या हिरोईनला देखील फिकी पाडावी, अशा स्मॉल बट स्वीट ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुक असेल, ज्याप्रमाणे ट्रॉफीचं सिलेक्शन पाहायला मिळतोय, कौतुक आहे. जाऊया मैदानावरती. धावसंख्या फलकावरती 11 पाहायला मिळेल, 11 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 15 बॉल 41 धावांची आवश्यकता. मिस इट, डाऊन द बॉल. विनोद येतील कॅच साठी, सेफ फिल्डर होते दूरवरती. जर विनोदने कॅच पकडली नाही ना मित्रांनो, कॅच थोडीशी अशक्य आहे. तर कुठलाही खेळाडू जो मात्र घेऊ शकला नसता. आय थिंक मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा 13, 3-13. बघूया कुठला संघ कुठल्या संघाचे 3-13 वाजवतो. यावेळेस पुल केलाय, बॉलला गुल करण्याचा प्रयत्न, बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये, कॅच झाली ड्रॉप. विनोद होते मात्र विनोदला देखील कुठे चान्स मिळाला नाहीये.
मिसअंडरस्टँडिंग. कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करता की येस दिस इज माय कॅच अँड शोअरली टेकन असं म्हणणं गरजेचं होतं, मात्र मिस्टेक झाली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. संदीपजी डोंगरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल संदीप दादा प्लीज तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या व्यासपीठावरती आहे. आपली उपस्थिती महत्त्वाची आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. यावेळेस शॉर्ट रनचा वापर मैदानावरती. जबरदस्त गोलंदाजी, मात्र वाईट बॉल रडारपेक्षा दूर होता. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल आहे. सिद्धेश पाहायला मिळत आहेत. 13 बॉल आणि विजयासाठी 34 धावेंची आवश्यकता. 13 बॉल आणि 34 धावा विजयासाठी इक्वेशन. ऑन साईडला फुल केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला फिल्डर असतील फक्त, बनतील दर्शक. बॉल नव्हता खास आणि बॅटरने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका. षटकांच्या अखेरीस धावफलक 22. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः आपण म्हणू शकतो पहिले 2 षटक हे थोडेसे महागडे ठरलेत. जरूर 22 धावा आलेत, मात्र त्या व्यतिरिक्त विकेट्स देखील प्राप्त झालेत. धावसंख्या फलकावरती 22 आणि 12 बॉल 30 धाब्यांची आवश्यकता आहे. अरे तिकडे मॅच आहे ना म्हणून 3 वाजता मॅच 3 ला बोलवले तिथं, मग 1 तास आधी आला. नाईट पण आहेत का? डे नाईट आहे. सांगितलेलं काय माहिती मला मॅच करायला. जितेश आपल्याला पाहायला मिळतील. 12 बॉल आणि 30 धाब्यांची आवश्यकता आहे. असं म्हणतात की कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बडा नहीं और हरा वही जो लढा नहीं. लढाई करावी लागेल मैदानावरती. ती लढाई होईल का हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग आहे. बघा पुढील मॅच जोवेली ब विपक्ष सामटोली अशी आपल्याला पाहायला मिळेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी या. पुढील मॅच जोवेली ब विपक्ष सामटोली अशी आपल्याला पाहायला मिळेल. सो टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. जोवेली ब संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. सामटोली संघाचे कर्णधार विनंती असेल आपल्याला की आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. अनिल शेठ धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. जोवेली ब विपक्ष सामटोली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि अनिल शेठ धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम सामटोली यश उपस्थित आहेत आणि टीम जोवेली ब कॅप्टनला पाठवायचं प्रेम भाऊ. लगेच या टॉससाठी विनंती असेल. त्वरित आपण टॉस देखील करणार आहोत. अजयजी काठवले सर आपल्याला पाहायला मिळतील. दहिवलीचा एक गोड असा खेळाडू, एक गोड व्यक्तिमत्व.
त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हे स्कोरबोर्ड नटलेलं सजलेलं जबरदस्त स्कोरर म्हणून त्यांची देखील ओळख आहे. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मैदानावरती एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतील, विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. आपण टॉस देखील करतोय. एकीकडे यश आणि दुसरीकडे रोहित. सामटोली विपक्ष जोवेलीबा अशी लढत पाहायला मिळेल. टॉस झाला आणि जोवेलीबा संघाने टॉस जिंकला. रोहित डिसिजन फिल्डिंगचा आहे. येस इट इज. जोवेलीबा संघाने टॉस जिंकला आणि डिसिजन असेल फिल्डिंगचा. म्हणजे बॅटिंगसाठी सामटोली संघाला इन्व्हाइट केलंय. 8 बॉल 30 विजयासाठी इक्वेशन पाहायला मिळतोय टीम भोपीपाडा संघाला. 4 बॉलमध्ये जितेशने एकही धाव खर्च केली नाहीये. सो मैदानावरती त्याच्या वतीने मॅजिकल स्पेल हाताळला जातोय. कमालीचा हा स्पेल पाहायला मिळेल ज्यावरती कंजूस गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती होतीये. कमालीची गोलंदाजी. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. अजय दादा, ज्यावेळेस आम्ही मागील हप्त्यामध्ये मावळ प्रीमियर लीग पुणे प्रीमियर लीग कव्हर करत होतो त्या स्पर्धेमध्ये जी नियमावली होती ना, ती नियमावली असं वाटतं की आपल्या इकडे देखील होणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही ट्रॅकवरती करू शकत नाही, टोपी उलटी घालू शकत नाही. जर तुम्ही कॅच पकडली तर सेलिब्रेशनमध्ये बॉल आपटू शकत नाही. बॅटर म्हणून तुमची मिस्टेक झाली तर बॅट देखील आपटू शकत नाही. त्यापेक्षा कुठलीही प्रकारची शिवीगाळ देखील चालत नाही, अन्यथा पॅनल्टीला देखील सामोरं जावं लागतं. लाईनअप करून देखील येणं गरजेचं आहे. तुमचं जर कुठल्या खेळाडूशी जमत नसेल तरी देखील शेक हँड करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी तिथे फार चोखपणे पारलं जातं. आणि येस, इथे निर्धाव षटकाची हाताळणी केली आहे जितेशच्या वतीने. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जितेशसाठी. 12 बॉल 30ची आवश्यकता होती. निर्धाव षटक हाताळलं गेलंय आणि एकही धाव खर्च केली नाहीये. हा विक्रम आहे मला वाटतंय. स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल जितेशच्या वतीने. जितेश, रिमेंबर द नेम. स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल जितेशच्या वतीने हाताळलं गेलंय. कालच्या दिवसामध्ये देवा गायकरने अर्धशतक ठोकलं, अर्धशतक झळकावलं. दापोली गावचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून देवा गायकर यांची देखील ओळख आहे. पहिलं अर्धशतक, त्या समवेत जितेश नावावरती पहिलं मेडन षटक. स्पर्धेमध्ये अजून एकही विकेट हॅट्रिक झाली नाही. ती विकेट हॅट्रिक आपल्याला कधी बघायला मिळेल हे देखील दर्शकांसाठी एक क्वेश्चन असेल. चला, सामटोली संघ उपस्थित आहेत, जोवेली ब संघ देखील उपस्थित आहेत. धावसंख्या 30ची आवश्यकता आहे. 22 झाले, 30ची गरज. स्पर्धेमध्ये पहिलं मैदान षटक ज्या खेळाडूने हाताळलंय असा जितेश पंडे, याची व्हिडिओ देखील आपल्या मेन ओमसाई MTC लाईव्ह इव्हेंटच्या वाहिनीवरती अपलोड झाली आहे. सो आपण ती देखील एन्जॉय करू शकता. आणि जर वाहिनीवरती पहिल्यांदा आले असाल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही आहे, पण त्याने प्रेरणा मिळेल. आणि 90,000 झालेत, 1,00,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर नक्कीच सिल्वर बटन देखील मिळून जाईल. सो आमच्या लाडक्या रोशन भाऊ आणि सागर भाऊंना तो देखील आपल्याकडून एक गिफ्ट देऊया आपण. जाऊया मैदानावरती. 22 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉल आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 6 बॉलमध्ये 30. अमोलदादा देखील या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. त्यांचे बंधुराज, ज्यांच्या स्मृतीस अभिवादन देणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026. यावेळेस पहिलाच बॉल तो देखील दमदार पाहायला मिळतोय. 5 बॉलमध्ये 5 सिक्सरची आवश्यकता आहे. 5 बॉल 5 षटकार येतील का हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असेल. कालच्या दिवसामध्ये आम्ही PTC पडगा टेनिस क्रिकेट इथे समालोचन करत असताना दीपक ठाकरे कणबोलीचे, त्यांनी 2 मिनिटांमध्ये एक षटक हाताळलं. तो एक विक्रम झालाय. त्या अगोदर 2.5 मिनिटांमध्ये षटक हाताळण्याचा विक्रम भावेश पवार गुरसैब च्या नावावरती होता. मात्र काल तो विक्रम जवळपास हासिल झाला. दीपक ठाकरे यांच्या नावावरती तो विक्रम आला. जवळपास 2 मिनिटांच्या आतमध्ये ती ओव्हर त्यांनी हाताळली. धावसंख्या फलकावरती 23. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ती औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जात आहे. यावेळेस देखील स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशनचा वापर मैदानावरती करण्यात आलाय. आलाय बॉल डॉट. 3 बॉल 29. 3 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता.
3 बॉलमध्ये 29 धावा, म्हणजे फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ते औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न मैदानावरती केलं जात आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच रोनित पंडे. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला टर्न केला आहे. वेगाने फिल्डर येत आहेत स्क्वेअर लेगमधून मिड विकेटमध्ये. थोडीशी मिसफिल्ड, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकच धाव ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. फलक देखील पुढे सरकत असताना विजयाचं अंतर फक्त कमी केलं जातोय. 2 बॉल आणि 28 धावेंची आवश्यकता आहे. फक्त फॉर्मॅलिटीज ज्या मात्र कंप्लीट करण्यासाठी आपण हा सामना आता पुढे नेतोय. 2 बॉल 28 विजयाचं इक्वेशन. फुलटॉस बॉल वन्स अगेन ऑन साईडला टर्न केला अलॉंग द कार्पेट. बॉल चालला मिड विकेटमध्ये, मिस्टेक झाली आहे. स्वतःच्या माध्यमातून सावरत असताना मैदानावरती आलेली सिंगल आणि आता 1 बॉल 27 फक्त औपचारिकता शिल्लक. यावेळेस मैदानावरती आलाय व्हाईट बॉल. इक्वेशन 1 बॉल 26 इक्वेशन पाहायला मिळतोय. एक बॉल 26 विजयाचं इक्वेशन पाहायला मिळेल टीम भोपीपाडा संघासाठी. यावेळेस एक्झॅक्टली आलाय बॉल डॉट आणि अशा रीतीने सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम बेंडशीळ संघाने. अभिनंदन टीम बेंडशीळ. हार्ड लक टफ लक असेल टीम भोपीपाडा. दोन्ही संघांना विनंती आहे सेकंड करायचं, लाईनअप करायचं, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच जाने या